सेवक सदन स्वामी आगमनु, मंगल मूल अमंगल दमनु। सेवक के सदन पे ये आप सब कृपा करके आए हैं, हमें जाके आपके दर्शन करने चाहिए। आपले मारुती बाबा हे सगळ्यांचे गुरु आहेत ना, महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाच्या गुरुस्थानी असलेले कोहिनूर हिरा आहे, तर त्याला पद्मश्री मिळालं पाहिजे अशी तुमची भूमिका आहे। मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही आमच्या कमिटीमध्ये त्याला मान्यता देऊन केंद्राकडे पाठवू, त्याचा पाठपुरावा करू। परमपूज्य हबप शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर हे आपल्या या भागवत धर्माचे अर्धविरू आहे, त्यामुळे निश्चितपणे त्यांना पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे अशा प्रकारची शिफारस ही राज्य सरकार याच वर्षी केंद्र सरकारकडे करेल आणि केंद्रात जाऊन आम्ही विनंती करू। वारकरी संप्रदायातल्या सगळ्या माणसांना सुख आणि समाधान पाहिजे असेल तर त्याला कुरेकर बाबांची ऊर्जा जोडावी लागते। हा महात्मा नाहीये, हा ज्ञानोबा आहे आणि तुमच्यासाठी पाठवलेलं माऊलीचं रूप तुम्हाला भजन द्यायला। रामकृष्ण हरी। सुरुवात जी डॉक्टर बाबांपासून झाली ते आमच्याकरता आश्चर्य, आणि आज महद आश्चर्य हे घडलंय की तुम्ही लोक जे आशीर्वाद दिलेत, तुम्ही लोकांनी जो मार्ग दाखवला, त्या मार्गाने चालत चालत आम्ही अशा ठिकाणी आलो की तिथं इतका मोठा प्रचंड असा हिमालयाच्या म्हणजे ज्ञानाच्या हिमालयासमोर आम्ही येऊन ठेपलो फक्त 3ऱ्या ते 4थ्या व्हिडिओमध्ये, आणि हे फक्त तुमच्यामुळे घडलं। तुम्ही लोकांनी आम्हाला तो विश्वास दाखवला आणि मागणी केली की भरपूर कमेंट्स आल्या की कुरेकर बाबांसोबत पॉडकास्ट करा किंवा मुलाखत घ्या, आणि ही गोष्ट आम्हाला थोडी अवघड वाटत होती कारण की आपली पात्रता आपणास माहीत असते। मात्र आज ही गोष्ट शक्य झाली आणि फार आनंद आला ह्या पॉडकास्टमध्ये। जी साधक मंडळी समोर होती त्यांनी असे गोड गोड प्रश्न विचारले, मात्र बाबांच्या ज्या गुजगोष्टीत, बाबांच्या ज्या अंतरंगातल्या आठवणीत, त्या तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं नक्की जाणून घ्यायला बघायला मिळेल। आज हा ठेवा आपल्याकडे जपला गेला, खरंच यापेक्षा मोठी माऊलींची किती कृपा म्हणावी। धन्यवाद, तुम्ही ह्या प्रवासात सोबत आलात आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय नमरी, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुभद्र। अशा या पवित्र दिनी स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांच्या या कृपा छत्राखाली असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आजचा हा कार्यक्रम होत आहे। तेव्हा आजचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचं स्वरूप सर्वांना आणखी प्रेरणा उत्पन्न व्हावी, सामाजिक कार्यकर्त्याविषयी, पारमार्थिक कर्तव्याविषयी म्हणून आजच्या या कार्यक्रमाची योजना आहे। आनंदाची गोष्ट आहे। तेव्हा आमच्यातर्फे जेवढं काही लोकांना मार्गदर्शन व्हावं अशी लोकांची अपेक्षा आहे, तेव्हा मार्गदर्शन सामान्य माणसाकडून फारशा अपेक्षा करू नये। तेव्हा आम्ही आपले स्वानंद सुखनिवासी जोग महाराज याच्या संस्थेचे पाईक आहोत। तेव्हा या संस्थेमध्ये आम्ही कार्यरत 1956 सालापासून या संस्थेमध्ये कार्यरत आहोत। तेव्हा इथे बरेचसे विद्यार्थी आणि या ठिकाणी वारकरी संप्रदायामधले बहुतेक आणि मार्तंड म्हणून आपण म्हटलं ओळखले जाणारे सर्व प्रसिद्ध कीर्तनकार आजपर्यंतच्या या कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ 10,000 कीर्तनकार या संस्थेने आणि आजपर्यंत 100 वर्षाच्या काळामध्ये दिलेले आहे। ते या लोकांची आणि घडवण्याची जे खडाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री वाजे, या ज्ञानोबराच्या प्रसारणाला अनुसरून मोठं कार्य करीत आहे। तेव्हा या कार्याच्या मुळे वारकरी शिक्षण संस्था ही भरभराटीला आली आहे। दरवर्षी 400 पोरं या ठिकाणी नाव घेण्याकरता येत असतात। त्यांना हे सर्व असताना, शिक्षण असताना संस्थेची जरूरत काय? तेव्हा या संस्थेमध्ये आचारसंहिता मांडल्या जात असते आणि ती आचारसंहिता फार सुंदर असल्यामुळे
गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी, कपाळाला गंध असावा, सात्विक भोजन, सात्विक आहार, सात्विक विचारणा या शिक्षणातून इथे विद्यार्थी घडवला जात असतो आणि तो असलेला विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारतामध्ये आणि वंदनीय ठरतो आणि लोकांना प्रेक्षणीय ठरत असतो. असं हे वारकरी शिक्षण संस्थेचं कार्य जोग महाराजापासून चालत आलेलं आहे. या कार्याच्या आणि माहिती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे साध्य असल्यामुळे जोग महाराजांच्या या कार्याला टिळक महाराजांचा सुद्धा आणखी आशीर्वाद आहे. तेव्हा टिळक महाराज म्हणायला लागले, स्वातंत्र्य मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तुम्हाला मोक्षाचं स्वातंत्र्य मिळवून देणं हे जोग महाराजांचं कर्तव्य आहे. असे हे जोग महाराज त्यांची संस्था आज चांगल्या प्रकारे भरभराटीला आलेली आहे. तेव्हा इथे होणारे विद्यार्थी त्याचा शिक्षणही विचारलं जात नाही, जातही विचारलं जात नाही, काही विचारलं वय पाहत नाही. घडवणे, चांगल्या मार्गाला लावणे आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण व्हावं हा मार्ग त्याला दाखवणे हे कार्य जवळजवळ 100 वर्षापासून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आजही सुद्धा होत आहे. इथे असलेल्या शिक्षकांना पगार नाही, विद्यार्थी वर्गांना कोणत्याही प्रकारे आणि शुल्क नाही. तसंही असताना देखील संस्था शिकणाऱ्या विद्यार्थ्याला सकाळच्या वेळी नाश्ता देत असतात, रात्री जेवण देत असतात. काही घेणं देणं नसताना देखील त्याचा सांभाळ करतात आणि पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी इथून जात असतो. तो जगतात तो महाराष्ट्रामध्ये आपापल्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये मोठा एक कीर्तनाच्या द्वारा, प्रवचनाच्या द्वारा, सप्ताहाच्या द्वारा मोठं कार्य करतो. त्याच्यामुळे आणि लोकांना चांगलं कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त होत असते आणि धन्यवाद लोकांकडून प्राप्त होत असतात. असं हे कार्य करणारी संस्था दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे. अशी ही संस्था, या संस्थेमध्ये आम्हाला येण्याचं शिक्षण झाल्यानंतर भाग्य मिळालं आणि इथल्या थोर मंडळीचा सहवास मिळाला. त्याच्यामुळे आमच्या आनंदाला पारावार नाही. अशी असणारी जी संस्था तिची भरभराटी व्हावं आणि लोकांनी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आपलं जीवन घालवावं अशी आणि जोग महाराजाच्या चरणी. बाबा, आता तुम्ही एवढं संस्थेचं महान आपलं कालखंड गेला. आम्ही काल आपण गप्पा मारताना तुम्हाला विचारलं, किती वर्ष झाली तुम्हाला संस्था येऊन? संस्थेमध्ये आम्ही 1956 साली संस्थेमध्ये बापरे. आलो. तेव्हापासून तो आज तक आहेत. 65 वर्षापासून बापरे. संस्थेने आम्हाला सांभाळलं. तुम्ही आता संस्थेत आलात. आज तुम्ही इतके वर्ष झाले इथं विद्यार्थ्यांना आम्हाला म्हणजे वेदांत वगैरे शिकवत आहात. संपूर्ण महाराष्ट्रातला जो वारकरी संप्रदाय आहे, त्याचं एक प्रकारे नेतृत्व आता तुम्ही करतात. पण आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे की तुमचं बालपण कसं होतं, लहानपण कसं गेलं तुमचं? आमचं बालपण म्हणजे आम्ही लहान असताना 6 महिन्याचे असताना आमची आई वारली. मग आमच्या चुलतीने आमचा प्रतिपाळ वगैरे केला. तेव्हा आमच्या घराण्यामध्ये ही चालत आलेली वारकरी संप्रदायाची प्रथा होती. त्या प्रथेला अनुसार आमचे वडील आणि कीर्तनकार होते. तेव्हा त्यांच्या कीर्तनामध्ये प्रसिद्ध असलेले पांडुरंग महाराज वैद्य हे पखवाद बाजवत. असा हा चालत आलेला आणि जीवनाचा मार्ग. त्याच्यामुळेच आम्हाला आणि आळंदीला यावं अशी प्रेरणा देणारे अमृत महाराज, दांडेकर महाराजांचे गायनाचार्य असे अमृत महाराजांचा सहवास लाभला. आमच्याच गावचे असल्यामुळे त्यांच्याकडून ही सर्व पारमार्थिक क्षेत्रामधली थोर पुरुषांची माहिती, तेव्हा जीवनाचं कर्तव्य कशात आहे हा बराचसा भाग आम्हाला शिकायला मिळाला. त्याचे फळ म्हणून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये येण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. असं हे भाग्य काहीतरी पुण्याईमुळे मला मिळालेलं आहे. तेव्हा हे सतत राहावं आणि अशीच जीवनाची वाटचाल व्हावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
तुमची आई वारल्यामुळे तुमचं संगोपन कसं झालं? आमच्या चुलत आमचं संगोपन केलं. त्यावेळेला मला दुधाची अपेक्षा. तेव्हा आमच्या घरी एक गाय होती. अरे वा. तिचं नाव मोतन होतं. तेव्हा आम्हाला धरायचे आणि स्तनाला असे लावायचे. बापरे. तसंच त्याच पोषणावरती. म्हणून आम्हाला गाईच्या विषयी गोरक्षण किंवा गोहत्या बंद झालीच पाहिजे हा धडा आम्हाला त्याच्यापासून मिळाला. कारण म्हणून गाईचं काय महत्व आहे इतरापेक्षा सुद्धा आम्हाला आमच्या जीवनामध्ये जन्म देणाऱ्या आईपेक्षा सुद्धा गाई गोमाता हे आम्हाला अत्यंत प्रिय वंदनीय आहे. बाबा मग जसं आता तुम्ही गाईचं दूध पिलं त्यावेळेस बालपणातच असं बाबा पण म्हणत होते महाराज की तुम्ही इथं संस्थेत येण्याच्या आधी म्हणतात फार बलिष्ठ होता. बरोबर. असणारं आरोग्य हे होतं. आरोग्याला फार किंमत आहे. शरीर बलिष्ठ असो किंवा किरकोळ असो त्याहीपेक्षा निरोगी शरीर असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकरता आम्ही थोडे आसनं वगैरे करायचे. त्या आसनाच्या द्वारा कधी पोटाचा आराम, कधी डोक्याचा आजार, कधी पायाचा आजार. तेव्हा थोड्या याच्यामुळे आसनं नाही तर आजपर्यंत सुद्धा आम्ही आणि थोडे आसनं करून आपलं ते हे करायचे. शीर्षासन वगैरे असे करायचे. मयुरासन, शीर्षासन हे शरीराला फार पोषक मिळालं आणि जेवणावरती आणखी कंट्रोल मिळाला. हे मोठं आहारावरती आणि जेवढा योग्य युक्त आहार विहार जेवणामध्ये जेवढं आम्हाला पाहिजे तेवढंच जेवण घेत असतो. बाकी किती आग्रह झाला तरी आग्रहाला बळी पडत नाही. तुम्ही कुस्ती वगैरे केली गावाकडं? बैलगाडी केली का गावाकडे असताना? बालपणामध्ये तर छंद असायचे. आता अलीकडे त्याची हे झाली. त्या बालपणामध्ये आखाड्यामध्ये जायचं. तिथे समवयस्क विद्यार्थ्याबरोबर दंड बैठका करा आणि यायचं. या सगळ्या लहानपणामधल्या बऱ्याचशा आठवणी आहेत. ते सांगून काही वेळच आपला तुमचा घेत नाही. बाबा आम्हाला आनंद येतो. पारवरती आठवणी म्हणजे मोठे बाबासाहेब दांडेकरांशी संबंध आला पत्रलेखनामुळे. त्यावेळेस आम्हाला त्यांचं महत्व कळालं. अशी थोरथोर पुरुषाची आणि योग आल्यामुळे जीवनामध्ये धन्यता वाटायला लागली. तेव्हा असे थोरथोर पुरुष आजही आहेत. नामांकित असणारे महाराष्ट्रामध्ये असलेली थोर मंडळी. तेव्हा नाव ऐकून असल्यामुळे आम्हाला त्यांच्या आणखी सदिच्छा भेट घेण्याचे भाग्य सुद्धा प्राप्त झालं. मामासाहेबांचं मामासाहेब म्हणा किंवा आपली मोठी मोठी मंडळी नागपूरची मंडळी वगैरे प्रज्ञा भारती वर्णेकर मासगाव गोळवेलकर ही मंडळी त्याकडे आहे. त्यांचा हे होण्याचं भाग्य थोडं प्राप्त झालं. तुमचं मग कॉलेज शिक्षण कसं झालं बाबा? शिक्षण आमच्या गावाला शिक्षण झालं. मध्यंतरी नागपूरला येण्याचा संबंध आला पण काही कारणामुळे परत पुन्हा गावाला जाऊन शिक्षण घ्यावं लागलं. अच्छा. मग कितवी पर्यंत कसं झालं? त्यावेळेला आम्ही 11वी पर्यंत. म्हणतात तुम्हाला शिक्षकाचं नोकरी? नाही, नोकरीचे 2 ठिकाणी आमंत्रण आले होते. आमच्या वडिलांना आम्ही सांगितलं आमच्या वडिलांनाही पारमार्थिक देश असल्यामुळे मला जसं वाटेल तसं करू. अशा प्रकारे मग हाच मार्ग आम्हाला चांगला वाटला आणि ते मग शिक्षणाचं कार्य झालं. तिकडचं शिक्षण शिकत बसलो असतो तर पैसा मिळाला असता. 66 वर्ष शिकून जरी पैसा मिळाला नाही त्याहीपेक्षा पैसा मिळाला असता त्याहीपेक्षा 1000 पटीने आनंद आज आम्हाला निष्कामतेचा. बाबा मग संस्थेचा योग कसा आला? संस्थेचे शिक्षक संस्थेत येण्याचा? वारकरी संप्रदायामुळे. आमच्या गावाला इथे अमृत महाराज होते. ते इथून शिकून गेले होते.
आणि मग आमच्या गावात आहे तेव्हा दांडेकर महाराजांचा आणखी गवई म्हणून त्यांची प्रसिद्धी झालेली होती आणि ते त्याच्यामुळे मामाचं आपल्याला मोठेपण आम्हाला बरंचसं कळालं आणि अशा या संस्थेमध्ये त्यांचं शिक्षण झालं असल्यामुळे आमचे भाचे होते डोंगरेजी महाराज ते आमचे इथे शिकून गेलेले होते. घरचेच भाचे असल्यामुळे प्रश्न जो वेगळा झाला. त्याच्यामुळे इथे येण्याची ओढ लागली. एकदा आम्ही आलो, परत शिक्षण घेण्याकरता जा म्हणून सांगितल्यानंतर परत पुन्हा गावाला जाऊ, पुन्हा इथे आलो. म्हणून डोक्यामध्ये संस्था चांगली घर करून बसलेली होती. तिची ओढ जास्त होती. आणि इथे शिक्षण झाल्यानंतर सहजासहजी दुसरीकडे जाऊन आणखी वरचं शिक्षण घ्यावं अशी इच्छा केली. पहिली तोडफोड मंडळी त्यांनी सांगितलं आपल्या संस्थेमध्ये सर्व आहे, तेव्हा आपली संस्था सोडून म्हणलं मोक्ष सुद्धा आपल्या संप्रदायामध्ये दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही, ते आपल्या याच संस्थेमध्ये कार्यरत व्हा. तेव्हापासून सुटल्यानंतर 4 वर्षाचं शिक्षण झाल्यानंतर आणि मग पुढच्या 5व्या वर्षात शिक्षणाकरता दुसरीकडे जाऊ इच्छा ती इच्छा संपली आणि याच संस्थेमध्ये कार्य करत राहतो. वास लागायत आणि धाव आपली चालू आहे. बाबा मग असं त्यावेळी तुम्ही जेव्हा शिकत होता संस्थेत तेव्हा कोण कोण गुरुवर्य होते इथं? त्यावेळेला प्रसिद्ध ज्ञानेश्वरी प्रवचनकार शांताराम गुरुजी, आमचे ते भाऊसाहेब, ते शिकवायला आम्हाला होते. ते पूर्वीच्या काळामध्ये त्यांचं शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं होतं. फर्स्ट क्लास हे होते. ते इथं आम्हाला शिकवायला होते. आमचे मोठे भाऊ विठ्ठलबुवा चौधरी, कदम माऊली ही मंडळी शिकवायला त्यावेळेला होते. मग तुम्ही जेव्हा इथं संस्थेत होता त्यावेळेस मग तुमचं दिनचर्या कशी असायची? म्हणजे आताच्या साधकांना पण ते मार्गदर्शन करता येईल. मग बाहेरच्या कागदावरती लिहून आहे. सकाळच्या वेळी उठल्यानंतर काकडा असायचा. काकडा झाला की लगेच विद्यार्थ्यांनी दर्शनाने प्रदक्षिणा करायची आणि ते झालं की पाठाला सुरुवात पाठ असायची. पाठ झाल्यानंतर 11ला जेवण असायचं आणि परत दुपारी पाठ असायचे. दुपारी पुन्हा ज्याने प्रदक्षिणा नाही केली ते दुपारी प्रदक्षिणा करायची 5च्या नंतर. आणि परत रात्री भजन असायचं, कीर्तन असायचं. कीर्तन भजन संपलं 7ला जेवण असायचं. सायंकाळी 7ला जेवण असायचं आणि मग पुढे कीर्तन भजन संपलं म्हणजे आपापला स्वाध्याय करायचा आणि 10ला सर्वांनी आपलं झोपी जायचं. पुन्हा 4ला घंटा वाजले की सकाळी उठायचं. तुम्ही संस्थेत शिकत असताना मधुकरी कुठे कुठे केली? मधुकरी आळंदीमध्ये, एक केळगाव म्हणून आहे तिथे, आणि दिघीमध्ये तिथे दिघीची पाळी होती आमची. 4 महिने आम्ही संस्थेत बसण्याच्या पूर्वी देवकर माऊली देव यांच्या संस्थेमध्ये 4 महिने होता. नंतर पुढे मग या संस्थेमध्ये आल्याबरोबर काही विद्यार्थी घेत नसत, ते कार्तिकला घेत असत. आषाढीला आलो आम्ही आणि 4 महिने आम्ही देवकरांच्या संस्थेमध्ये स्वाध्याय केला. पुढे देवकरांची संस्था, पुढे या संस्थेमध्ये, या संस्थेत आलो तर कायमचे इकडेच झालो. बरं बाबा, माझा डॉक्टर बाबा पण म्हणत होते की मग आताचे जे साधक आहेत असे अजून जास्त अंतर्मुख साधक बनावे. याकरता तुम्ही साधकांना काय उपदेश कराल की आता इथनं शिकतोय आम्ही, थोडासा अध्यात्माचा कोणाला इच्छा असेल? हा मार्ग साहेब जीवन कशा करता आहे हे साधकांना कळतं. त्याच्यामध्ये असं असतं, आपण व्यवहारामध्ये पाहतो एकाच मताचे सर्व मिळेल हे शक्य नाही आहे. आता अनेक न शिकलेले कोणी कसे सर्व त्याच्यातून क्रमाक्रमाने त्याची उन्नती होत जाते. आणि तो साधक या गोष्टीला काय होतं, प्राप्त शिकवण्याची आवश्यकता नाही,
त्याला ते कळते, तोच अंतर्मुख होत असतो. ज्याच्यात त्यालाच काय होतं ते कळत आहे. आम्ही दिवा ठेवलेलाच असतो, फक्त आम्ही एक असं लावण्याकरता उपयोग करतो. त्याच्यात ते तेल मात हे अगोदरच असते. तसं विद्यार्थ्याला सांगण्याची, त्याला हे ऐकल्यानंतर आपोआप त्याच्या ठिकाणी इच्छा होते. त्याचं साधकत्व जिवंत होतं. आणि गुरु किंवा देव, मग आता जसं आम्ही एक प्रत्येकाला गुरु शोधण्याचा प्रयत्न करतो, मग असं बाबा परीक्षा करावी का, किंवा गुरु कसा शोधावा? ते शोधत बसण्यापेक्षा हा. जे काय आपण मार्गदर्शन ज्यांचं घेत असतो, तेव्हा योग्य मार्गदर्शन आणि वाटचाल आपण केली तर अधिकारी पुरुषाची आपोआप आपल्याला त्यांची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. आता आमच्यासारखी जी मुलं असतात, शहरामध्ये राहतात, त्यांना अध्यात्माचा फार गंध नसतो. मात्र कुठून टीव्हीवर बघून, मोबाईलवर बघून अध्यात्माबद्दल थोडं थोडं आकर्षण निर्माण होतं. मग तशा साधकांकरता किंवा विद्यार्थ्यांकरता कोणता मार्ग योग्य आहे, कसं त्यांनी पुढे जावं? प्रारंभ जो असतो त्याच्यामध्ये काही जे घराण्यामधले संस्कार असतात, त्यांना घराण्यातूनच काय मिळतात, मार्गदर्शन मिळतात. काहीच्या घराण्यामध्ये काही चालत आलेली परंपरा नसते. मग ती परंपरा कशामुळे जागृत होते? मोठ्या त्याच्यामध्ये साधन जर असेल, ज्ञानोबरायचा पालखी सोहळा, तुकोबरायचा पालखी सोहळा, याच्यातून नसलेले व्यसन नाहीसे होतात, चांगल्या मार्गाला लागतो, अनपणे तो माळकरी होतो आणि या अध्यात्म विद्येकडे ओढला जातो. पुढे त्याला त्याच्यामध्ये कीर्तन ऐकायला मिळतात, प्रवचन ऐकायला मिळते, सत्संगती प्राप्त होते. त्याच्यामुळे त्याच्या असलेल्या गुणाचा उत्कर्ष होता. मग तुम्ही ज्यावेळेस आमच्यासारखे तरुण होता त्या वयात, मग तुमच्या घरात तुमच्या वडिलांसोबत कशा आठवणी आहेत, ते तुम्हाला सांगायचे का, शिकवायचे कीर्तन? कीर्तन म्हणजे आपल्या मुलाने पैसा कमवावा अशी सहजा काय असते, इच्छा असते. पण आमच्या वडिलांना या बाबतीमध्ये इतका रस नसायचा. ही परंपरा टिकली पाहिजे. आहे उपजीविकेकरता जे उपजीविकेचं घरचं परंपरेने साधन आलेलं आहे, हेच पुष्कळ उपयुक्त आहे. अधिक पैसा संचय करावा अशी त्यांना आहे त्याच्यामध्ये समाधान. तुमचे वडील कीर्तन करायचे, तर तुमच्या वडिलांचा थोडासा अनुभव सांगा. आमच्या वडिलांचा अनुभव तर त्याला आमच्या वडिलांना माहिती. तुमचे वडील कीर्तन करत होते, कीर्तन झाल्यावर खाली बसले. खाली बसल्यावर मग त्यांच्या हाताखाली काय मुंगी मेली. अशी ऐकी गोष्ट आहे. नाही, सांगा आम्हाला. नाही, ते आमच्याकडे गावोगाव जायचे ना कीर्तनाला. मग एका गावाला गेले, त्याच्या मधोकरचं गाव. हा, सांगा. मग तिथले लोक प्रेम करायचे, आपलं चालायचं, ऐकून आहे फक्त. मग आम्हाला आमच्या वडिलांचं माहिती ते लोक म्हणलं, तुमच्या वडिलांनी मेलेली मुंगी काय केली होती, जीवन नाही. हे दुसरीकडून ऐकलं, आमच्या वडिलांच्या तोंडातून नाही. दुसऱ्याच्या तोंडातून ऐकलं. मग आमचे वडील झाले तरी पण आम्ही एवढा विश्वास ठेवलेला नाही. मग याच्यावरनं बाबा मला हे मार्गदर्शन करा की ज्या परमार्थामध्ये किंवा ह्या गोष्टींमध्ये चमत्कार जे सांगितले जातात किंवा चमत्कार जे घडतात त्यांच्याकडे कसं बघावं आम्ही? मग चमत्कार हे काही आपल्या ह्याच्यातलं साधन नव्हे, पण ते लोकांना चांगल्या मार्गाला लोकांचा इकडे ओढावा, त्याच्याकरता थोडं मग काहीतरी अलौकिक असं लोकांना करावं लागलं. अलौकिक असल्याशिवाय आजचा तरुण ओढला जात नाही. थोडं त्याच्यामध्ये मग काही अलौकिकता म्हणजे कोणते काही गाडगे महाराजांचं बरेचसे लोक सांगतात, महाराज नसायचे तरी सुद्धा कुठून येत होते कळत नव्हतं, येऊन काय करायचे ते. पुन्हा कीर्तन झाला, इकडे तिकडे ते कुठे जायचं हे कळेना,
वा. अलौकिकता ज्याला म्हणतात, हो. त्याला अलौकिकता असल्यामुळे त्यांच्या या कीर्तनामध्ये, भावी कीर्तनामध्ये आम जनता न दुसरीकडे दिसणारा वर्ग इतका आहे. राष्ट्र संत म्हणून तुकडोजी महाराज होते आमच्या भागाला. त्यांची भजनात त्यांचा मात्र थोडा अनुभव आम्हाला आला. ते अजान भाऊ म्हणतात ना, हा हा. थोडे अजान भाऊ होते. आणि त्या काळामध्ये त्यांच्या भजनाची प्रसिद्धी अलौकिक होती. आणि त्यांचे बरेचसे पुस्तक आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक वगैरे. डॉक्टर राष्ट्रपती आपले त्यावेळेचे पहिले राष्ट्रपती भारताचे राधाकृष्ण राधाकृष्ण नाही, राजेंद्र प्रसाद. राजेंद्र हा, बाबू हा. राजेंद्र प्रसाद हा डॉक्टर. यांनी त्यांना आपल्या गावाला कीर्तनाला आले, भजनाला आले. वा. जपानमध्ये त्यांना पाठवलेलं बापरे. तुकडोजी महाराज. हा. त्यांचं भजन हर देश में तू, हर देश में तू, तेरे भिन्न प्रकार तू एक आहे. हे राष्ट्रगीत फार गाजलं. वा. मोठा आश्रम आहे त्यांचा. तुमची भेट झालेली. हा. तुम्ही कधी असे पर्सनली भेटलेत का त्यांना? पर्सनली भेटलो त्यांना. हा. ते 2-4 पोरं घेऊन आम्ही काय करायचे, त्यांना भेटायचे. महापुरुष आहे. विदर्भामध्ये झालेले 2-3 महापुरुष आहे. एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, दयानिधी गाडगे महाराज आणि आपले गुलाबराव महाराज. आता त्यांची मोठी हे बांधलेली आहे ठिकाणी. हो. प्रज्ञाचक्षू. गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षू. तुम्ही भेटलात बाबा त्यांना? नाही, आमच्या अगोदर निवड हा. केलं. यांचाही संबंध आला बघा. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्याशी संबंध आला. वा. माझा गुलाबराव महाराजांचं चरित्र आणि अलौकिकत्व ऐकून आनंद झाला. वा. बाबा, तर गुलाबराव महाराजांबद्दल ऐकताना असं ऐकलं की गुलाबराव महाराज म्हणायचे की भविष्यामध्ये महाराष्ट्राला म्हणा किंवा जगाला जर कुठला धर्म किंवा कुठला विचार जर पुढे नेऊ शकतो तर वारकरी संप्रदाय. मग याच्याबद्दल वारकरी संप्रदायाची ओळख नेमकी कशी तुम्ही सांगाल का? सर्व धर्मामध्ये असलेला, सर्वांना घेऊन चालणारा असा जो धर्म जो कोणता असेल तर तो विश्वधर्म होण्याच्या लायकीचा म्हणजे भागवत धर्म. किती श्रेष्ठ आहे. आमचे मामासाहेब दांडेकर यांनी त्याच्यावर एक स्वतंत्र पुस्तक लिहिलं आहे, वारकरी संप्रदाय म्हणून. सर्वांना घेऊन चालणारा, यारे यारे याती बोलते न करावा विचार. आणि याचे प्रवर्तक कोण आहे? ज्ञानेश्वर ज्ञानदेवी रचिता पाया. याचा कळस कोण आहे? तुका झाला असे कळस. याचे काम कोणते आहेत? नामदेव महाराज, एकनाथ महाराज. असा वारकरी संप्रदायाचा वारसा अगदी प्रेक्षणीय आहे. यांची कीर्ती जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार. कोण? ज्ञानेश्वर महाराज. बाबा, वारकरी संप्रदायाबद्दल आता हे जे तरुण लोक किंवा आम्ही जे काही अभ्यासतो तर पुस्तकं किंवा व्हिडिओमध्ये असं आजकाल द्वैत, अद्वैत किंवा ज्ञान आणि भक्ती अशा गोष्टी आम्ही बघतो. तर वारकरी संप्रदायाचं स्वरूप नेमकं अद्वैत स्वरूप आहे की द्वैत स्वरूप आहे? वारकरी संप्रदायाचं अद्वैत स्वरूप आहे. अच्छा. द्वैताचा खंड नाही. अच्छा. असा याचा अनुभव विश्वदेव सत्य आहे. देवतया जवळ असे पापनाचे दर्शने. असा वारकरी अद्वैताचं मार्गदर्शन करणारा हा समस्त श्री वासुदेव ऐसे हा प्रतीचे रसाचा म्हणून हा सर्व परमात्माच आहे. जगाच्या रूपाने कोण नटलेला आहे? सगळं परमात्मा. हेच वारकरी संप्रदाय. मात्र आपण जे बघतो तर असे वारीमध्ये म्हणा भोळे भक्त जास्त दिसतात. मग असं दोघांना सांभाळून घेतो का आपला वारकरी संप्रदाय? संप्रदाय मतलब तत्वच आहे. त्या तत्वामध्ये
उचनीचं काही नाही. हा. हा श्रेष्ठ ना कनिष्ठ ते पार नाही. हा. तिष्ठे भाव भक्ती ते कोणी आहे. सर्व जातीमध्ये वारकरी संप्रदायाचे संत झालेले आहे. हो. मग आता वारकरी संप्रदायाचं जे स्वरूप आहे, मग त्याच्यामध्ये हे अद्वैताचं जे स्वरूप आहे, ज्ञान परंपरा जी आहे, ती अजून मोठी व्हावी याकरता काही आम्हाला ती मार्गदर्शन मोठी आहेत. आहेत. अच्छा. तिला मोठी काय करायची. माणूस आहेच की. म्हणजे सामान्य लोकांना ना बाबा गैरसमज असतात की ते वारीतले चालणारे येडे भक्त असतात तेच फक्त वारकरी असं. पण तो गैरसमज हा. त्याला त्याच्यातला कोणी भेटला तर नाही होता. हा. आणि तोच वारीमध्ये आला हम्म. तर त्याला वाटत त्याचा मूर्खपणा त्याला कळत असतो. खरे. सांगण्याची आवश्यकता. बाबा तुम्ही आता एवढं उच्च शिक्षित म्हणजे त्या काळातली 11वी 12वी म्हणा किंवा शिक्षक होता, मग नंतर संस्थेमध्ये पण तुम्ही अद्वैताचं इतका अध्ययन किंवा तुमचं ज्ञानार्जन तुम्ही केलं, तर याच्यामध्ये तुम्ही आळंदीत कुठल्या साधूंना भेटला ज्यांच्याकडनं तुम्हाला मग हे ज्ञान परंपरेची साधना किंवा दीक्षा मिळाली? नाही, संस्थेतच मला या सर्व गोष्टी प्राप्त झाल्या. वा. दुसरीकडे जाण्याचं कामच पडलं नाही. वा. संस्था म्हणजे सर्वांगीण परिपूर्ण आहे. वा. मग तुमचं शिक्षण झाल्यावर तुम्हाला असं वाटलं नाही का की बाहेर जावं, उच्च शिक्षित व्हावं किंवा महामंडलेश्वर व्हावं? नाही, अपेक्षा साध्य प्राप्त करत असताना जर संस्थेमध्येच आणखी सर्व लाभ प्राप्त होतात, तरी आनंदाची गोष्ट आहे. जे जाणारे असेल उच्च शिक्षण करून घेणे, जे साध्य इथे दुसरीकडे जाऊन सुद्धा उच्च शिक्षण घेऊन सुद्धा जे प्राप्त होते तेच साध्य संस्थेमध्ये प्राप्त. दुसरीकडे जाण्याची काही नाही. हा स्वेच्छा मार्ग आहे. जायचं असेल त्यांनी. आता थोडंसं म्हणजे हे प्रश्न खरं तर माझे नाही, म्हणजे इतकं आमची पात्रता नाही अजून अभ्यास किंवा हे नाही, पण दिगंबर महाराज किंवा इतर साधूंनी जे तुम्हाला विचारले तेच अजून जे बघणारे राहतील त्यांच्याकरता हे प्रश्न विचारतो. तर बाबा जसं एखाद्या व्यक्तीला त्यांनी अध्ययन केलं, साधना केली आणि निर्गुणाचं पूर्ण ज्ञान झालं, तर मग तो माणूस भक्त नाही बनत का मग नंतर? कारण की त्याला तर अद्वैत किंवा देवच उरला नाही त्याच्याकरता. असं आहे, कोणत्या परंपरेतून आलेला आहे. जर वारकरी परंपरेतून आला असेल तर त्याला दोन्ही साध्य आहे, सगुण आणि निर्गुण. काही निर्गुणच मानतात, काही सगुणच मानतात. पण आमचा संप्रदाय आहे दोन्ही याला घेऊन जाय. त्याचं सगुण म्हणू की निर्गुण, दोन्ही याला घेऊन चालणार. निर्गुणाचं यथार्थ ज्ञान आहे, सगुणाचे सुद्धा यथार्थ ज्ञान, बिनचूक ज्ञान आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. आणि या दृष्टीने अलौकिकत्व आहे. दोन्हीचा समन्वय साधणारे वारकरी संप्रदायामध्ये जे काही पूजनीय आणि संत मंडळी आहे हे दोन्ही मार्गाला घेऊन चालणार आहे. याच्याबद्दल अजून सांगा ना बाबा, की समजा एक नेमकं असतं कसं की का साधका जे आम्ही आता बघतो तर ते म्हणतात की युनिव्हर्स इज एनर्जी, म्हणजे जग फक्त एक शक्ती आहे. त्याच्या असं सांगतात आम्हाला की निर्गुणाबद्दल सांगताना किंवा विज्ञानवादी जे असतात तर त्यानुसार असं म्हणतात की जगामध्ये देवाला स्वरूप नाहीये किंवा मग जे पूर्ण निर्गुणाची जी साधना करतात ते भक्त नाही राहत. मग हे नेमकं कसं असतं आम्हाला थोडं समजवा ना. हा त्यांचा गैरसमज आहे. गैरसमज आहे. गैरसमज. योग्य आणखी जर झाला तर तेच उद्या आज जे आणखी अशी बाजू मांडतात आणि तेच त्यांनी जर कोणत्याही संप्रदायाचा अभ्यास केला तर तो भ्रम निघून जातो. निर्गुणाचं सुद्धा वर्णन करणारा वारकरी संप्रदाय गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये गोड वर्णन केले, 6व्या अध्यायामध्ये. आणि तुमच्या सगुणाचा प्रश्नच नाही, 12व्या अध्यायामध्ये तेही वर्णन आहे.
गीतेमध्ये सगळे उत्तर मिळून जातील म्हणजे. सगळी उत्तरं मिळाली. आता सगळी उत्तरं मिळालेलीच आहे. आता पूर्ण विरांगी नाही. परमार्थ जीवनातील तुमचे अनुभव थोडेसे अनुभव यावा म्हणून सांगावं. वाटचाल करीत अनुभव जेव्हा येईल तेव्हा येईल. वाटचाल करीत राहायचा. बाबा तुम्हाला असं कधी जे आध्यात्मिक अनुभव म्हणतो आपण देवाबद्दल किंवा साधू संतांचे असे काही आले का ह्या साधनेमध्ये आज इतके वर्ष तुमची नाही तसं असं आहे. जीवन हे आपलं जे जीवन आहे तेव्हा त्याची सफलता व्हावी अशी स्वभावत इच्छा आहे. तेव्हा आजच सफलता प्राप्त झाली पाहिजे एवढा अधिकार कमवायचा पाहिजे. ज्या दिवशी एवढा अधिकार होईल त्या दिवशी सफलता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. काहीतरी याला एकदम काही झाडाला एवढं फळ येत नसतं. ते क्रमाक्रमाने जात. पण फळ आल्याशिवाय तेवढा तोपर्यंत धीर काय केला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. या जन्मात नाही म्हणत पुढच्या जन्म केलेलं सत्कर्म वाया जात ते केव्हा ना केव्हा तरी उपयोगी पडल्याशिवाय. काहीतरी पुण्यही असेल म्हणून ही संस्था लाभली नाही तर पुण्याची फळं मिळतात. संस्थेवर तुमचं फार प्रेम हवं. तुम्हाला त्यावेळेस कोणी आज्ञा केलेली असं मामासाहेबांनी सांगितलेलं असं म्हणतात की नाही तसं दिसत नाही. एवढंच त्यांचं ते म्हणायला लागले आपल्या संप्रदायामध्ये काही कमी आहे का, दुसरीकडे जाण्याची आवश्यकता. आपल्या घरी जर गाय दूध भरपूर देत असेल तर दुसरीकडे वारकऱ्याचा परिपूर्ण संप्रदाय, परिपूर्ण संप्रदाय. जसं दूध पूर्ण आनंद आहे, केवळ दुधावर सुद्धा माणूस जगू शकतो. ते पूर्ण शरीराला पोषण आहे. तसा वारकरी संप्रदाय. तुम्ही दुसरी मतं घेऊ नका असं म्हणणारा नाही. अवश्य आणखी खंडन मंडन ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मत सांगितले आहे. पण सर्वांमध्ये आणखी सांगितलं की आपलंही मत सुद्धा काय केलेलं आहे सांगितलं. हेच विचारणार होतो बाबा. आता आम्ही जातो काही ठिकाणी समजा स्वामी समर्थ असतात, काही ठिकाणी वेगवेगळे देवी नर्मदा परिक्रमेमध्ये आपल्याला वेगवेगळे संप्रदाय मिळतात. मग त्यांच्या बद्दल श्रद्धा ठेवून आपल्या वारकरी संप्रदायाबद्दल कसं पुढे जावं? श्रद्धा सर्वावरच असावी, वाद नाही त्याच्यामध्ये. पण शेवटी सर्वेचं श्रद्धेचं फल ज्याच्यापासून मिळते त्याच्यावरती अधिक श्रद्धा. तुम्ही आळंदीला आले तुम्हाला असं आता काही ज्यांना संस्था झालं घरी जावं वाटतं, कधी वेगवेगळं काहीतरी करावं वाटतं, तसं तुमच्या जेवण तुम्हाला काही वाटलं का असं? नाही, घरी जावं वाटलंच नाही. बापरे. कारण हे जे वातावरण आहे इथलं आणि गावातलंही वातावरण आहे त्याच्यामुळे इथे नुसतं झोपून जर राहिलं तरी पुण्य भरत. कारण तुकोबराचं माझं देते वसती हरीचे आणि पुण्यपिके. जिथे चंदनाचं झाड आहे सुगंध आल्याशिवाय, मग चंदनाचं झाड म्हणजे ज्ञानोबर आहे चंदनाचं काय. तुम्ही आळंदी त्यानंतर सोडलीच नाही, एकदा आलात त्यानंतर मग गेलेच नाही. सगळं फिकं वाटायला लागलं. फिकं वाटायला लागलं. नाही, आमचा अनुभव असा आहे इतर क्षेत्र आनंदाची गोष्ट आहे, पण इथे चेतनात पण आणतात, चैतन्यात आणतात. कोण्या गावाला जरी गेलो असलो तरी इथे येण्याची ओढ जशीच्या तशीच असते. एक क्षेत्र महिमा आहे. तसं बाबा एका दिवशी पाठ नाही आला तरी तुम्हाला करमत नाही म्हणतात.
वियोगामध्ये थोडं दुःख राहतच असते. हा. वियोग आहे ना तो, हो. नाही का? तरी पण तो वियोग आपल्या आनंदाची गोष्ट आहे. वियोगामध्ये सुद्धा धारा चालूच असते. तो वियोग पुन्हा त्याला आपल्या संयोग करून देतो. वा. तुम्हाला जर आवडत नाही पाठ घेतला, पाठ बंद असला, हं. वियोग झाला, तरी यापेक्षा दुसऱ्या दिवशी पाठाची आवड असते. संस्थेत तुमच्या गुरुवर्यांसमोर अशी काही चूक घडली, मग त्याने तुम्हाला काही शिक्षा केली बुवा, असा काही प्रसंग आहेत का? तर आमच्याकडे पोस्टाचं काम होतं अच्छा. आणि ते पोस्ट पत्र आणायचे, शिक्षकांना काय करायचे, गुरुवर्यांना नेऊन द्यायचे. मग आम्ही ते पत्रक आणले आणि असे टाकून दिले. मग आम्हाला भाऊसाहेब होते, ते म्हणे इकडे ये. म्हटलं बरं आहे. आमचा कान धरला, हा. म्हटलं काहीतरी चुकलं असलं पाहिजे. बरं, आम्ही म्हटलं अरे म्हणे बा हे पत्र आणले, हे असे टाकायचे नाही. हं. अगोदर काय करायचं, नमस्कार, हं. नंतर हातात काय द्यायचे, पत्रका. असे जर तुला सवय पडली, मामाचे पत्र असेच टाकतील म्हणलं. पत्र देण्याच्या अगोदर काय करायचं, नमस्कार, हं. हातात काय द्यायचे, पत्र. मोठ्याकडून मिळाली शिक्षण सांगितलं. मामाची तुमच्या कोणती कोणती सेवा घडली? नाही म्हणजे सेवेक करणारे पुष्कळ, आणि त्याला वेळ कुठे आहे. फक्त पत्र लिहायचं काम असलं म्हणजे याला. मामान करता का? ते पण त्यांची इथं म्हणजे पत्र असायचे ना, हा. त्यांना आलेले पत्र द्यायचे, त्यांचे पत्र हं. ते असायचे पुण्याला, मुंबईला, कोणी. मग इथे आले म्हणजे त्यांचे पत्र त्यांना द्यायचे. काही पत्राची उत्तरं काय करायची, पाठवायची. तो संबंध येत असे. वा. असं म्हणजे बोलण्याचा, हा. एरवी नाही. असं आहे. एरवी म्हणजे किरकोळ माणसाला कुठं सूर्याची भेट घ्यायला जायचं. मामा म्हणजे ज्ञान सूर्य. वा. काय पाहिजे. तुम्ही आतापर्यंत किती कीर्तन केले असाल, असा अंदाज? आतापर्यंत किती कीर्तन केली असाल मला? आताच कमी झाले, तेवढी काही यादी ठेवली नाही. स्वभाव होता म्हटलं. प्रार्थना करतात, कीर्तन करा, 4 शब्द. आपली वारकरी संप्रदायाची प्रथा आहे. हं. कीर्तन, भजन, गायन, वादन सर्व अंगाने परिपूर्ण आहे. बाबा, तर आज जसं तुम्ही ह्या संस्थेतले, म्हणजे तुम्ही एक प्रकारे आत्ताच्या घडीला तुम्ही पाया आहात, किंवा तुम्ही एक प्रकारे प्रतिनिधित्व करत आहात. मग हे जे कीर्तनकार आपण घडवतो किंवा घडतात येतं, मग कीर्तनकारांकरता एक तुम्ही उपदेश सांगाल का काही, की किंवा त्यांच्याकरता काही नियम असावे असं? ते काय आहे, मोठ्यानेच मार्गदर्शन केलेलं आहे, कोणी आपण नाही. आहे का नाही? जेव्हा कीर्तन करायला तुम्ही संहिता काय केली पाहिजे, पाळली पाहिजे. तुमच्या याच्यामध्ये सुद्धा जो दत्तभवाने जे काही पुस्तकं काढलेले आहे ना, त्याच्यामध्ये पुराणापासून सांगितलं ही संहिता त्यांनी काय करावी, सांभाळावी. पण त्याच्यातही असते, आपण जरी सर्वांना उपदेश जरी केला, त्याच्यामध्ये प्रत्येकाची भिन्न भिन्न काय ते तर ते चालू राहणार. चालू. तुम्ही त्या काळी अभ्यास करताना जसं वारकरी संप्रदायाच्या साहित्याचा अभ्यास केला असणार, किंवा जे गुरुजन आहेत मामासाहेब वगैरे त्यांचा पण अध्ययन केलं असणार. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही बाहेरचं पण असं अध्ययन केलं का? ग्रंथ म्हणा, फिलॉसॉफी, तत्वज्ञान? नाही, इतका संबंध राहिला, थोडं का संबंध. कारण पाठ असायचे ना,
त्याच्यामुळे इतर याच्यामध्ये ओव्हर लुकिंग व्हायची. हं. बरोबरचं वाचन असं. हं. सखोल वाचन म्हणजे आपल्या ज्ञानेश्वरी गाथा हे मात्र सखोल वाचन आहे. बाकी ओव्हर लुकिंग असं हे इतकं काही मनपूर्वक नसायचं. तसं मग राजकीय क्षेत्र आहे, कोणतं क्षेत्र आहे, थोडी माहिती असावी म्हणून ते मनुष्य त्याच्याकडे आकर्षित होते. पण सांग अभ्यास करायचा तो म्हणजे ते वारकरी संप्रदाय गेली परंपरा हे हे आवरून बाकीचं करायचं. हा. तुमच्या काळातले असे थोर मोठे कुठले कुठले कीर्तनकार तुम्ही बघितले? त्यावेळेचे कीर्तनकार म्हणजे खंदारकर महाराज, दोंडा महाराज, हं. लोहिया महाराज हे सगळे आमच्या संस्थेतले. शांताराम गुरुजी वगैरे त्या काळामध्ये तुमचे वासकर, देवकर, वासकरांचा मोठा फळ, धुमडपंथाचा मोठा फळ, देवकरांचा मोठा फळ, शिरवळकरांचा मोठा फळ यांची कीर्तन वगैरे ऐकायला आहे. दोंडा महाराज, खंदारकर महाराज, एकनाथ महाराज देगलूरकर सगळी मोठी मोठी त्यावेळेची. रंगनाथ महाराज प्रभणीकर, साखरे महाराज या घराण्यामधले त्यांचं कीर्तनाच्या द्वारा पाठाच्या द्वारा मात्र बरंच सहकार्य आम्हाला लाभलं. पहिली वारी तुम्ही किती साली केली म्हणलं? किती वर्षाची असताना केली? मला ते काही नाही पहिली वारी आता आठवत नाही, पण 52-53 पहिली वारी गेली. शाळेत असताना का? शाळेत असताना. ज्ञानोबाच्या सोहळ्यात कधी चालले मग? ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये 56च्या अगोदर पाहिजे. त्या काळी असं वेगळं तुम्ही डायरेक्ट सोहळ्यात न चालता पण वारी करायची का? म्हणजे त्या काळात वारी असं गावाकडनं निघून डायरेक्ट पंढरपूरला जायचे की आळंदी? त्यावेळेला जोपर्यंत हे माहिती नव्हतं तोपर्यंत मग पुढे ज्ञानोबाच्या सोहळ्यात. अच्छा. तुम्ही कसं कोण मुलं मित्र असायचे की कसं जायचे मग? अरे आमची दिंडी असायची ना, वा. शेडग्यांच्या दिंडीमध्ये चालायच्या. त्याच्यामध्ये मामा वगैरे नेवरगावकरी सगळी त्यांची तुमच्या VIP मंडळी सगळी मामांच्यामुळे सगळे मोठी मोठी मंडळी कुठले कोणी कोणत्याही क्षेत्रातले मोठे. गावाकडून तुम्ही कोणत्या दिंडीत गेले? गावाकडून तुम्ही कोणत्या दिंडीत चालले बरं? कोणाची दिंडी होती? यांचे रामचंद्र महाराज नागपूरकर त्यांच्या दिंडी. ते आपलं गाव उतरत नाही सहज. भोदे बाबाजी आपण नाही का जाऊन बसाय. त्याच्यामध्ये कोण कोण चालायचं मग दिंडीमध्ये? आता त्यावेळेचे श्रेष्ठ मंडळी चालायचे, बरीचशी उदाहरणे. तुम्हाला कोणता खेळ आवडत होता लहानपणी? काय लहानपणी कोणते खेळ खेळायचे? खेळ कोणते आवडायचे? खेळ म्हणजे विट्टू दांडू, भोवरा याचा कुस्ती मधले खेळ आहे. भोवरा असतो ना, विट्टू दांडू असतो, खो खो, आट्यापाट्या असे खेळ झाले. बाबा लहानपणी मग तुम्ही इतर मुलांसारखेच एकच ग्रुप होता की तुम्ही असे वेगळे असायचे? जसं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तुमचंही असणार, तुम्ही वेगळे होतात की कसं होतं तुमचं बालपण? बालपण सामान्याप्रमाणे. कारण आई वारली, पण आमच्या घरच्यांनी मात्र अलीकडचं घर होतं ना आपलं, त्यांनी मात्र चांगल्या प्रकारे सांभाळ केला. स्वतःच्या मुलापेक्षा सुद्धा त्याचा काय केला, सांभाळ केला. त्याचे परिणाम त्याच्यामुळे आम्हाला मनुष्यदेह प्राप्त न मिळवणे सुद्धा मिळाल्यासारखा होता. अशा अवस्थेमध्ये आता हे आहे आपलं बरे झाले, आजी बरी नाही पडलो, वाचून आलो, उरले ते बरी. नाही संस्थेचा विद्यार्थी म्हटल्यानंतर त्याच्यात येणारा विद्यार्थ्याचं परिवर्तन होते. नाही संस्थेचं वैशिष्ट्य आहे. संस्थेचं काय दर्शन करणार, प्रदक्षिणा कीर्तनाला जाणार,
त्याला स्वयंहित कळायला लागतं ना, स्वयंहित कळायला. आपण जरी सांगितलं तरी त्याचंही सुद्धा त्याला कळत असतं. कोणी मनुष्य सुद्धा गैरवर्तन जरी करत असला तरी पण आपलं हित व्हावं. चोरी करणाराही सुद्धा असं वाटत असते चोरी करणं हे पाप आहे, पण का करतो? लाचारपणा. आपली भारतीय संस्कृती काय आहे? ही परमोच्च संस्कृती आहे. थोडी सांगा ना. अधिक सांगायचं असेल तर विवेकानंदाचं वाचन करा. थोडं तुमच्या मुखातून थोडं सांगा थोडं. ते सगळं वाचन करा. रामकृष्ण मिशन मध्ये खूप म्हणजे आदर्श पुरुष कोण, हा कशी भारतीय संस्कृती आहे. पहिल्या शब्दामध्ये संपूर्ण जगातलं अभिमान मानणाराचा गर्वहरण केला. एकाच शब्दामध्ये माय फादर अँड सिस्टर. माय फादर अँड आपले नरेंद्र मोदी मेरे प्यारे भाइयों और बहनों. भारतीय संस्कृती म्हणजे काय? आणि लोकांना कळायला लागलं, पाश्चात्य लोकांनी कळायला लागलं. त्याचा परिणाम असा झाला की अजूनही पाश्चात्य लोक काहीतरी जीवनात सफलता व्हावी एवढ्यामध्ये आपल्या बाहेर आपल्या धर्मामध्ये येतात. आपल्या इकडे कमी दिसते, तुम्ही तिकडे ऋषिकेश, हरिद्वार याच्यामध्ये गेले म्हणजे आपल्याला दिसेल. ते साधण्या करतात. ते म्हणतात तुम्ही सांगा त्याप्रमाणे आम्ही वागू. हे भारतीय संस्कृतीचं पाहिजे. आणि भारत आज आजपर्यंत स्थिर आहे. कोणत्या तत्वावर स्थिर आहे? याच तत्वावर. भारत देश म्हटला आज आपला, तर इतर देशाच्या मानाने भारत देश कसा आहे? आपला काही हे नव्हे, राजकीय काही विषय नाही, पण हे भारतातून अलग झालेला देश म्हणजे पाकिस्तान पण अस्थिर आहे. आणि भारत देश अस्थिर कशावरती आहे? तत्वज्ञान त्याच्या पुढे आहे. गीता हे तत्वज्ञान त्याच्या पुढे आहे. भाग्यवान आपण या आणखी धर्मामध्ये येऊन हे झालं. असा गोड धर्म म्हणजे कोणता आहे? हिंदू धर्म आहे. हिंदू धर्माची व्याख्या अशी आहे, हिंसा ज्याच्यात नाही, असा गोड धर्म आहे. मोठ्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे आपला. बाबा, स्वामी विवेकानंदांचे जसे गुरु रामकृष्ण परमहंस होते, तसे आमच्याकरता तुम्ही आहात. आणि तुम्ही इतके सारे स्वामी विवेकानंद तयार केले. जगात विख्यात जोडी होऊन गेले. त्याला सर्व आजच्या या परंपरेमध्ये हे सुद्धा बघा, स्वानंद सुखनिवासी जोग महाराज आणि SV कॉलेजचे प्रिन्सिपल दांडेकर महाराज, ही जोडी अवर्णनीय झाली. अगदी प्रश्न नाही. रामकृष्ण परमहंस सुद्धा काही शिकलेले नव्हते फारसे, तरी पण प्रगाढ ज्ञान अनुभवापर्यंत पोहोचले. तसे जोग महाराज काही फारसे शिकलेले नव्हते, शालेय शिक्षण कमी, म्हणजे दैविक संपन्न त्यांनी पहिला गाथेचा अर्थ त्यांनी केला. ऋतम महाराज प्रज्ञा, मामासाहेब महाराज गाथेचा अर्थ लिहिणं सामान्य नाही. 4000 अभंगाचा अर्थ लिहायचा सामान्य आहे. जोग महाराजांनी मोठं कार्य करून. मामासाहेब शिकलेले, मामासाहेब फार उच्च शिक्षित, म्हणजे ते सारखंच जोडी म्हणायची. जसं रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, तसं जोग महाराज आणि मामासाहेब. तुम्ही इंग्रजीतून कोणतं वाक्य बोलायचे मामा संप्रदायाविषयी? त्यावेळेचा तो काळ इतकं स्मरण आता कुठं राहतं. पण त्यांना ज्या ज्या वेळेला जशी जशी संधी मिळेल, समोरचा वर्ग पाहून तसं तसं बोलायचं.
परदेशी लोक असले त्यांना काही सांगायचं असलं तर इंग्रजी भाषेमध्ये, सर्वसामान्य तुम्ही असले असले तर मराठी भाषेमध्ये. एक वाक्य बोला ना, कोणतं ते. नाही आता काय बोलायचं, त्याचं असं आहे, एक वाक्य बोलणं म्हणजे हे नव्हे. एकच वाक्य बोललं आपण एखाद्या शास्त्रामधल्या ग्रंथामध्ये, लोकांना वाटते यांना सगळे शास्त्र अवगत असले पाहिजे. नाही सांगेल, पण एकच वाक्य आहे त्याचं. हे तुमचं मोठेपण आहे बाबा. तुम्ही प्रत्येक वेळा मोठेपण असं ढकलून नाही, देतात. नाही. चालेल. हो हो ठीक आहे बाबा. आता एक शेवटचा फक्त एकाने विचारलेलं, तर एका वाक्यात प्रश्न की ते त्यांनी खाली कमेंट केलेली, ते म्हटले की ज्ञानेश्वरीलाच गुरु मानलं तर चालेल का? अगदी चालतं. कारण ज्ञानेश्वरीच्या रूपाने जो ज्ञानेश्वर महाराजच आहे, गाथेच्या रूपाने तुकोबाराज आहे. तुम्हाला आम्हाला हे धन त्यांनी दिले आहे. ज्ञानेश्वरीमधून ज्ञानोबा तुमच्याशी आमच्याशी बोलतात. अगदी जसे अर्जुनाचे बोलत होते, आपण हे वाचक आहोत ते सांगणाऱ्या आपल्याशी बोलतात. अर्जुनाच्या प्रमाणे पार्थिव देह नाही, पण वाणी तीच आहे. वाणीमध्ये काय नाही, देहाचा बदल आहे फक्त. वाणी कोणती आहे, तीच आहे. ठीक आहे बाबा. आम्हाला आता जशी तुमच्या ठिकाणी निष्ठा, भक्ती आणि म्हणजे ज्ञान वैराग्य सगळं आहे, तसं आम्हाला त्याचे आशीर्वाद तरी किंवा तो मार्ग लाभावा याकरता आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहेच की द्यायचा काय झालं, नसावान मग काय करावं. जेव्हा आहे त्याला पण प्राप्ताची प्राप्तीच आहे की. आणि ते जसे परदेशी लोक वृंदावन किंवा काशीला येतात, तसे तुम्ही इथं ही ज्ञान पंढरी जी आळंदीत तयार केली आहे, त्या लोकांनी इथं पण यावं याकरता तुम्ही जगाला उपदेश करा आणि आशीर्वादच द्या पुन्हा एकदा. बरं आशीर्वाद आहेच की. बरं आहे, तुमच्यामुळे आणखी आम्हाला या थोडा लाभ मिळाला. चांगलं कार्य करून जनतेच्या समोर आणि पारमार्थिक जीवन कसं असावं आहे आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते. म्हणून यांचे जेवढे या यंत्राच्या द्वारा उपकार आहेत ते अविस्मरणीय आहे, अमर स्वरूपाचे आहे. त्याचं विस्मरण कधी होणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु कल्याण. ज्ञानोबारायांना बघितलं नाही, ज्यांनी तुकोबारायांना बघितलं, ज्यांनी नाथ महाराजांना बघितलं नाही किंवा जोग महाराजांना बघितलं नाही, तर त्यांनी फक्त बाबांकडे बघावं. वारकरी शिक्षण संस्था आहे आणि वारकरी शिक्षण संस्थेमधील जितके काही गुरुवर आहेत आणि त्यातले त्यात मारुती बाबा, की आपण जर बाहेर गेलो तर आपल्याला दाम मिळतो, म्हणजे पैसा मिळतो. आपण जर दाम कमीला तर आपलं उदर भरतं, म्हणजे पोट भरतं. पण गुरुवर्य बाबांनी आम्हाला दाम कमवायचं नाही शिकवलं, तर आम्हाला राम शिकवला, जेणेकरून आपला उद्धार होईल. मोठेपणा स्वीकारतच नाहीत, दुसऱ्यांना मोठेपणा देतात, पण स्वतः कधीच हेच मोठ्यांचा अंतकार नाही. मामासाहेब तिथं नाही पाहायला भेटले आम्हाला, पण बाबा पाहायला भेटले. शिक्षक बदलतात दरवर्षी, म्हणजे 6 महिन्याला शिक्षक बदलतात, पण बाबा नाही बदलत. बाबा वर्षभर विद्यार्थ्यांना बाबा असतातच. ओव्हरवेल्मिंग काय म्हणतात ते आज आम्हाला अनुभवायला मिळालं. बाबांच्या इतक्या जवळ बसून ह्या गोष्टी करायला मिळाल्यात किंवा बाबांच्या बाबत हे जाणून घ्यायला, बाबांची हितगुज करायला मिळालं. ह्या दुय्यम गोष्टीत, पण ह्या गोष्टी शब्दांमध्ये मांडण्यासारख्या नाहीत किंवा मांडताही येणार नाही. तुम्ही ह्या साधकांच्या अनुभवातून तुम्हाला आत्ता थोडंसं त्याचा एक झलक मिळालीच असेल की किती मोठ्या व्यक्तीचा अनुभव तुम्ही आत्ता घेतलेला आहे. आणि हे खरंच हे वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व आहे, विशेषत्व आहे की इथं कुठलाही बोज, मोठेपणा किंवा असं
बोज वाराव ज्याला म्हणतो ते नाही, अजिबात नाही. त्यामुळे गैरसमज चुकूनही करून घेऊ नका की हे जर साधे दिसतात तर यांचं जे श्रेष्ठत्व आहे तेही त्या हिशोबाने खाली वगैरे असेल. हां, मी सगळ्यात पहिले कितीतरी वर्षापूर्वी एकदा बाबांचा आवाज ऐकलेला. मला वाटलं इतक्या अवघड परिस्थितीत कोण हे कीर्तनकार असतील जे बोलत आहेत, आणि कोण हे हा लाखोचा समुदाय जो इतके कान तिकडे बाबांकडे लक्ष देऊन कानात तेल टाकून ते ऐकत आहेत. कोण आहेत ही लोक? आज मला कळतंय की त्या व्यक्तीच्या एका शब्दामधनं अर्थ जरी नाही कळला तरी तो शब्द आपल्याकरता आशीर्वाद बनून उरेल आयुष्यभराकरता. मी 4 वेळा जितक्या वेळा बाबांकडे गेलो, पहिली वेळ तर अशी की बाबा आपल्याला वाटतं की इतकी मोठी व्यक्ती तर फार मोठं त्यांचं काहीतरी आजूबाजूला महाल असेल, सिंहासन असेल. काही नाही, छानशी छोटीशी रूम, त्याच्यामध्ये एक छोटासा पांढरा बेड, आणि त्यात जेव्हा जावं तेव्हा एक पुस्तक घेऊन बसलेले बाबा. आणि ह्या वयामध्ये एकांत, आता कुणास म्हणजे मी लपून बघितलं आणि ते थोडं रेकॉर्ड पण केलं आहे की बाबा असे ते पुस्तक घेऊन वाचत आहेत. आणि जेव्हा बाबांना आपण विचारायला जातो त्यावेळी बाबा म्हणतात नाही नाही ते आता काही नाही बाबा. बाबा स्वतःच्या मुखातनं कधीही एवढ्या याच्यामध्ये 94-95 वर्ष ज्यांचं वय, एक वाक्य स्वतःबद्दल मोठेपणाचं निघालं असेल तर शक्यच नाही हे. आणि हाच महात्म्याचा गुणधर्म असतो, म्हणून फसू नका. काय 2-3 उदाहरण म्हणजे जेव्हा बाबांना त्यांच्या सेवक जे सीताराम महाराज आहेत त्यांनी विचारलं की तुमच्या वडिलांचा दृष्टांत जो होता की त्यांच्या वडिलांच्या हातून मुंगी मेली, ते पुन्हा जीवन, छोटी गोष्ट. आपण चमत्कार शोधत असतो कारण की आपली श्रद्धा थोडी कमकुवत असते, आपल्याला चमत्कारांची गरज असते मात्र. आणि बरं त्यातनं मोठेपणा किती मिळतो? ज्यावेळेस बाबांना ही गोष्ट विचारली जाते त्यावेळेस बाबा काय बोलतात? ऐकलेली गोष्ट आहे, आम्ही बघितली नाही. इमानदारी आणि त्या गोष्टीचा दुय्यमपणा आणि या गोष्टीतला त्यांचा अहंकार नसणे. नाहीतर ह्या गोष्टीने असे चमत्कार सांगून तर बाबांना तो अहंकार तर धारण करता आला असता. बरं ते धारण करायची गोष्ट तो आहेच तिथं इतका मोठेपणा, तरीसुद्धा बाबांनी त्या अख्ख्या संवादामध्ये सुद्धा कुठेही त्या गोष्टीला मोठेपण दिलं नाही. मात्र जेव्हा बाबांना संस्थेबद्दल विचारा आणि माऊलीबद्दल विचारा, बाप रे बाप, ते प्रेम आणि ती आपुलकी आणि ते आत्मीयता, तो सेवाभाव ह्या वयात असणे हाच बाबांना हिमालयापेक्षाही मोठा ज्ञानसागर आणि ज्ञानसूर्य बनवत आहेत. शब्दांचा खेळ, इथं शब्द सगळे अपुरे पडतात. अजूनही कितीही बोललं तरी ती गोष्ट मी व्यक्त नाही करू शकत. तुम्हाला आवडलं असेल ही गोष्ट पसरवा, अजून लोकांपर्यंत जाऊ द्या, लोकांना हा प्रसाद मिळू द्या. आणि झालं तर एक श्रद्धा आणि नम्रता घेऊन बाबांचं फक्त दर्शन घ्या. जसं गंगामाईमध्ये आंघोळ केल्यावर पुण्याचं पाप नष्ट होतात, नर्मदेकडे फक्त बघितल्याने तुमचे पाप नष्ट होतात, तसं या महात्म्यांच्या फक्त दर्शनाने आपल्या जीवनाचा उद्धार होतो. आणि धन्यवाद पुन्हा एकदा, तुम्हा लोकांमुळे आम्हास हे भाग्य लाभले. आमची पात्रता आत्ताही नाही, फक्त तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत हे पोचलो आणि करू शकलो. याकरता अशीच कृपा राहू द्यावी ही विनंती. रामकृष्ण हरी.